खरंच जयंत पाटील साहेब तुम्हाला मानायला पाहिजे। तुमच्यासारखा स्वार्थी आणि सरड्यासारखा रंग बदलणारा राजकारणी मी महाराष्ट्रात दुसरा कोणी पाहिला नाही। याचं कारण असं की गेल्या 4 दिवसामागं इस्लामपूरमध्ये आमच्या मातंग समाजाच्या व बहुजन समाजाच्या वतीनं भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यामध्ये इस्लामपूर शहरामध्ये डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्यात यावा ही प्रामुख्याने मागणी होती। पण या मागणीच्या आंदोलनामध्ये 3 आमच्या मातंग समाजातील बांधवांनी डोकी फोडून घेतली, ते रक्तबंबाळ झाले। मग जयंत पाटलांना 40 वर्षामध्ये असं का वाटलं नाही की स्वतःच्या इस्लामपूर वाळवा मतदारसंघामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा इस्लामपुरात व्हावा। तसेच वाटेगाव हे अण्णाभाऊ साठेंचं जन्मस्थान, ह्या जन्मस्थान असणाऱ्या गावामध्ये आज अखेर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक उभं राहू शकलं नाही, ह्याला पूर्णतः जबाबदार जयंत पाटील आणि त्यांचं कुजकं राजकारण आहे। ह्याचं कारण असं की त्या वाटेगावमध्ये जिथं स्मारक उभं करायचं होतं त्या जागेचा वाद हा न्यायालयात गेला। पण मला जयंत पाटलांना सांगायचं आहे, तुम्ही कालच्या आंदोलनात आमच्या समाज बांधवांचं आंदोलनात डोकी फोडून घेतल्यावर रक्त बघितल्यानंतर तुम्ही लगेच मतांची बेरीज डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जाहीर केलं की राजाराम बापू बँक हा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा स्वखर्चानं उभा करेल। मग तुम्हाला 40 वर्षाच्या आमदारकीच्या काळात ही सद्बुद्धी का सुचली नाही? तुम्ही 20 वर्ष कॅबिनेट मंत्री होता, 8 वर्ष या राज्याच्या चाव्या तुमच्या हातात होत्या, अर्थमंत्री होता, 5-6 वर्ष पालकमंत्री होता, तेव्हा तुम्हाला का वाटलं नाही हो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक हे वाटेगावमध्ये उभं करण्यासाठी राजाराम बापू बँकेच्या वतीने 1-2 एकर जमीन आम्ही बँकेच्या वतीनं विकत घेऊन या स्मारकासाठी आम्ही देतो, अशी भावना तुमची का झाली नाही? ह्याचं कारण असं आहे की जयंत पाटलांचं राजकारणच कुजकं आहे